पर्यटन स्थळाचा विकास आपण करतोय, त्याची योजना आपण तयार केली. भुयारी गटार योजनेचाही प्रकल्प आपण राबवण्याचा विचार करतोय, त्याची योजना आपण तयार केली आहे. आपली जुनी लाल शाळा जी आहे नेहरू मैदानाची, ती लाल शाळा आणि टाउन हॉल इथे बांधण्याचा निर्णय आपण करतोय. आताच आपण बघितलं असाल की चिखलदरा येथे अंबादेवीच्या मंदिराला आपण जी जागा होती ती दिली, पण आता अमरावती शहरातील अंबादेवी आणि एकविरेचं मंदिर याला कुऱ्हाडी महालक्ष्मीच्या संस्थानाच्या धर्तीवर डेव्हलप करण्याचा विचार, आणि तिथे आजूबाजूला जी जागा आहे कुणाचाही व्यवसाय किंवा कुणाचंही नुकसान नव्हता त्या ठिकाणी एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं आम्ही हाती घेतलेला आहे. त्याची योजना आम्ही तयार करतो आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचं मुख्यालय, अमरावती महानगरपालिकेचं मुख्यालय फार छोटं आहे, त्यालाही विकसित करून मोठं मुख्यालय बांधण्याचा आपण निर्णय करतो आहे. बोधिभूमी संस्कार केंद्रालाही डेव्हलप करण्याचा विचार आम्ही करतोय. पीएम मित्रा पार्क मध्ये त्या ठिकाणी नवीन नवीन योजना आणून त्या ठिकाणी बेरोजगाराला रोजगार देण्याची योजना आम्ही करतोय. या ठिकाणी या शहरामध्ये अंबा नाल्याचं पुनर्जीवन, अंबा नाला जो आहे त्याचे पुनर्जीवन करून या शहरात जेवढे त्या ठिकाणी नाले आहेत या नाल्याची योजना, संपूर्ण नाल्याचं एकत्रीकरण करून या शहरातून जे आज शहराची दुर्गंधी वाढत चालली आहे त्या अंबा नाल्याचे या ठिकाणी आम्ही विचार करतो आहे. या ठिकाणी जे महत्वाचा विषय आहे की आपल्या अमरावतीमध्ये असे आम्ही 30-40 विषयावर आम्ही काम करणार आहोत. शेवटी मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आपल्या रस्त्याची योजना असेल, प्राथमिक शिक्षणाची योजना असेल, प्रदूषणमुक्त हिरवेगार अमरावती शहराची योजना आहे, कचरामुक्त शहराची योजना, अशा अनेक योजना आम्ही करणार आहोत. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा संपूर्ण लक्ष अमरावती शहरावर आहे. त्यांनी या शहराला अप्रत्यक्षपणे दत्तक घेतला आहे. आता प्रत्यक्ष दत्तक आपण घेतो त्याच्यामध्ये विकास, जसं गडचिरोली त्यांनी बोल केलेला आहे. गडचिरोलीचा विकास हा देवेंद्रजीच्या हृदयातला विकास आहे. त्यांच्या हृदयातला प्रश्न आहे की बाबा गडचिरोली ही राज्यातलं सर्वात प्रगतीशील जिल्हा व्हावा. तसं नागपूर आणि अमरावती आणि राज्यातील इतरही जिल्हे, पण अमरावतीवर त्यांचं विशेष लक्ष आहे. चिखलदरा पर्यटन केंद्राचाही आम्ही या ठिकाणी स्कायवॉक वगैरे यावर्षी पूर्ण करतो आहे. आणि चिखलदऱ्याला 4 ठिकाणी इको टुरिझम पार्क, कोलकातला वगैरे इको टुरिझम पार्क करतो आहे. त्याची आम्ही 30-30 कोटीचे 4 स्पॉट डेव्हलप करतो आहे. अमरावती शहरातले आतमधले रस्ते माननीय नितीन गडकरी साहेबांनी मी विनंती केली आहे की काही रस्ते केंद्रीय योजनेत घेऊन या ठिकाणी डेव्हलप करण्याचा विचार आम्ही करतो आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या शहराच्या विकासाकरता माझ्यावर जबाबदारी दिली आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खरं तर पुढच्या 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये या शहराला उत्तम करण्याचा विचार आम्ही करतोय. माझा दावा नाही की सारं बदलेल, पण हा दावा आहे की जास्तीत जास्त विकास कामं मागच्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित आहे त्याचं एक इंटिग्रेटेड व्हिजन आम्ही तयार केलेलं आहे. मागच्या वेळी महापौर होते, पण तेवढं पाठबळ शेवटी पालकमंत्री महत्वाचं असतं, सरकारी महत्वाचं असतं. आज या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकार पूर्ण अमरावती महानगरपालिकेच्या पाठीशी आहे. प्रश्न एवढाच आहे की अमरावतीच्या जनतेने जर भाजपाला मतदान केलं तर आम्ही पूर्ण क्षमतेचा विकास या ठिकाणी करू शकतो. कारण महापौर, पालकमंत्री, मुख्यमंत्री, आम्ही खासदार बोंडेजी आहेत, या ठिकाणी आपले सर्वच अनुभवी व्यक्ती या ठिकाणी म्हटले आहे. हे डिव्हिजनचं शहर आहे, मुख्यालयाचं शहर आहे. या ठिकाणी पश्चिम विदर्भाच्या मुख्यालय अमरावती आहे. त्या धर्तीवर आपण या शहराचा विकास करायचा आहे. अनेक गोष्टी माझ्या बोलण्यातून सुटलेल्या आहेत, त्या आम्ही याच्यात दिलेल्या आहेत जाहीरनाम्यामध्ये. मला असं वाटतं की अमरावतीची जनता
आम्हाला आमच्या उमेदवारांना मतदान करेल आणि अमरावतीचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होईल अशी अपेक्षा मला आहे। आणि जर अमरावतीची जनता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी राहिली, देवेंद्र फडणवीसच्या विकसित महाराष्ट्राच्या बाजूने उभी राहिली, आम्ही तयार केलेल्या विकसित अमरावतीच्या व्हिजनच्या सोबत राहिली, तर मला असं वाटतं की आम्ही चांगलं काम करू शकू। आम्हाला शेवटी जनतेनेच आशीर्वाद द्यायचा आहे। आम्ही घेतलेलं मताचं कर्ज 5 वर्ष इमानदारीने काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। या सर्व घरमालकांना सुरक्षित करण्यासाठी आम्ही आता तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे आणि त्यामुळे अमरावती शहर आणि जेवढा काही अमरावती भागामधील ग्रामीण भाग आहे, सर्व घरं कायदेशीर करून त्यांचा प्रॉपर्टी कार्ड म्हणून देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे। सोबतच या शहरामध्ये शासकीय जागेवर जे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे आणि जे अमरावतीच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे रहिवासी क्षेत्र आहे आणि सरकारी जागेवर बसलेले आहे, अशा लोकांचे पट्टेवाटप करून या सर्व लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपयाचं घर देण्याची योजना आम्ही करतो आहे। या शहराला किरायाने राहणारे, रेटवर राहणारे अनेक वर्ष या शहरात राहतात, पण त्यांचं घर नाहीये, प्लॉट घेऊ शकले नाही, भूखंड घेऊ शकले नाही। अशा लोकांना सुद्धा म्हाडाच्या स्कीमच्या माध्यमातून काही सरकारी भूखंड, महसूल खात्याचे काही आमच्या जमिनी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला देणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचाही प्रकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे।